Means direct and indirect speech are the two speeches in English. Welcome to learn direct and indirect speech, an important part of English grammar. तर या ठिकाणी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात. या ठिकाणी राम सेड टू अनिता काय आहे बरं? हे आहे फर्स्ट सेंटेन्स आणि दुसरं इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स आहे यू आर माय गुड फ्रेंड्स. तर पहिल्यांदा राम या वाक्याचा स्पीकर आहे, म्हणजे बोलणार आहे या वाक्यामधून. कुणाला बोलतोय तो? अनिताला, म्हणजे अनिता ही हे वाक्य ऐकणारी आहे. आणि सेड टू हे त्याकरता वापरलं गेलेलं रिपोर्टिंग व्हर्ब आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी जर थोडं सांगायचं झालं तर राम या वाक्याचा स्पीकर आहे. स्पीकर म्हणजे काय बरं? बोलणारा आहे. सेड टू हे या वाक्यातील रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि अनिता ही या वाक्यातला लिसनर आहे. आता क्वामाच्या जागेवर आपल्याला काहीतरी रिप्लेस करावं लागतंय आणि वरती आपण पाहतो या वाक्यामध्ये की दॅट केलेलं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये होणारे चेंजेस पाहणार आहोत. जसं आता या ठिकाणी याचा चेंज आपण टोल्ड केला होता. म्हणजे कोणकोणते शब्द बदलतात? जेव्हा आपण एखादं असर्टिव्ह सेंटेन्स चेंज करत असतो तेव्हा सेचं सेच होत असतं, सेजचं सेज आणि सेडचं सेड होतं. पण जेव्हा या सेला टू लागून येतं, से टू, तेव्हा त्याचं टेल होतं. सेज टू इथं यस लागले म्हणून टेललाही यस लागतं. टेल्स आणि सेड टूचं टोल्ड होतं. म्हणजे सेचा सेज चेंज होतो, सेजचा सेज, सेडचा सेड. पण से टू टेल, सेज टू टेल्स, सेड टू टोल्ड. आणि ज्या ठिकाणी कॉमा होता या ठिकाणी पहा, तो कॉमा काढून त्या ठिकाणी दॅट घेतलेला आहे. मीन्स कॉमा इज रिप्लेस्ड विथ दॅट. आता हेच रिपोर्टिंग व्हर्ब कसे चेंज होतात याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. या ठिकाणी बघा, राम सेज, सेजचा बदल सेज होणार आहे, बदल होणार नाही. इन्व्हर्टेड कॉमाच्या जागेवर काय येईल? दॅट. म्हणजे वाक्य कसं बनेल? राम सेज दॅट. बरोबर आहे. दुसरं वाक्य पाहूयात, सीमा सेज टू हिम. आता सेज टू टू आलेला आहे त्याला म्हणून टेलचं रूप येईल, पण सेजला यस लागलंय म्हणजे टेललाही यस लागेल. म्हणजे सीमा टेल्स हिम आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या जागेवर दॅट. म्हणजे सीमा टेल्स हिम दॅट असा बदल झालाय. तिसरं उदाहरण पाहू, वी से टू हिम. या ठिकाणी से पहिलं रूप आलेले म्हणून टेलचंही पहिलं रूप येईल, वी टेल हिम, आणि कॉमाच्या जागेवर दॅट घ्यायचं आपल्याला. पुढचं उदाहरण पाहूया, दे सेड. याचा बदल काहीच होणार नाही, दे सेडचा सेडच राहील आणि कॉमाच्या जागेवर दॅट येईल, दे सेड दॅट. याच्यानंतर शेवटचं उदाहरण पाहूया, बॉईज सेड टू हर. आता सेड टू आलंय म्हणजे आपण टोल्ड बदल केलेला पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही बॉईज टोल्ड हर आणि इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा हे काढून टाकायचे आणि त्या कॉमाच्या जागेवर आपल्याला दॅट वापरायचे. म्हणजे बॉईज टोल्ड हर दॅट असा त्याचा बदल होणार आहे. आता याचा पुढचा पार्ट पाहण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये काही टेन्स चेंजेस होत असतात. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये चेंज करताना आपल्याला क्रियापदामध्ये काही बदल करावा लागतो. जेव्हा ते रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे सेड हे दुसरं रूप आलेलं असतं, रिपोर्टिंग व्हर्ब सेकंड फॉर्म मध्ये असतं, तेव्हा टेन्स बदलायचा असतो. म्हणजे व्हर्ब वन आलं तर त्याचा बदल व्हर्ब टू होईल, आणि व्हर्ब टू आलं तर त्याचा बदल व्हर्ब थ्री, पण हॅड घेऊन व्हर्ब थ्री असं त्याचा चेंज होईल. ॲमी जर आलं तर त्याचा बदल वॉज वेअर होईल, आणि वॉज वेअर जर आलं तर हॅड घेऊन तिसरं रूप म्हणजे त्याचा बदल हॅड बीन असं होईल. डू डज आलं तर त्याचा बदल डीड होईल, आणि डीड आलं तर त्याचा बदल हॅड घेऊन तिसरं रूप म्हणजे हॅड डन असं होईल. हॅव हॅडचा सेकंड फॉर्म हॅड. आता या ठिकाणी कॅन, कॅनचा दुसरं रूप सेकंड फॉर्म गुड. विलचा पास्ट वुड. शल आला तर त्याचा बदल करायचा आहे शूड. मे त्याचा बदल होणार आहे माइट. हे सर्व बदल आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स मध्ये असल्यासच करायचे आहेत. याचा अर्थ भूतकाळामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब असलं पाहिजे. ऑदर वर्ड चेंजेस इन द स्पीच. आता या स्पीच मध्ये ऑदर वर्ड चेंजेस असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये ते बदल होत असतात. धिस जर वाक्यात आलेलं असेल तर इनडायरेक्ट करताना दॅट होतं, दीजचं दोज होतं, हेअरचं देअर होतं, नाऊचं देन होतं, टुडेचं दॅट डे होतं, टुमॉरोचं द नेक्स्ट डे, yesterday द डे बिफोर, द नेक्स्ट डे द फॉलोइंग डे, एगो बिफोर, आणि द नेक्स्ट वीक त्याचा बदल द फॉलोइंग वीक. म्हणजे हे इतर शब्दांमध्ये डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना होणारे शब्दांचे बदल आहेत. हे बदल चांगल्या प्रकारे अभ्यासा, म्हणजे तुम्हाला वाक्य सोडवताना चुका होणार नाहीयेत. तर याच्या पुढे प्रोनाऊन चेंजेस, म्हणजे प्रोनाऊन मध्ये काही चेंजेस होत असतात. बघा, आय त्याचा बदल ही आणि शी होतो, अनेक वचनी नसतं ते. मी त्याचा बदल हिम आणि हर होतो.
ते अनेकवचनी नाहीये. माय त्याचा बदल हीज आणि हर होतो. वास्तविक ते मुलासाठी आलं तर हीज आणि मुलीसाठी आलं तर हर. यूचं ही पण होतं, शी पण होतं आणि ते अनेकवचनी असल्यामुळे दे पण होऊ शकतं. यू, हिम, हर आणि अनेकवचनीसाठीही वापरतात म्हणून देम. युअरचा बदल हीज, हर आणि अनेकवचनीसाठी वापरतात म्हणून देअर. वी एकवचनी नसतंच म्हणून त्याचं फक्त दे होईल. अस एकवचनी नसतं त्याचं देम होईल. आणि आवर त्याचा बदल या ठिकाणी देअर असा होईल. आता एकत्रित जर आपण पाहायला गेलो तर जेव्हा आय, यू आणि वी हे शब्द येतात, हे मुलासाठी असतील तर ही होतं, मुलीसाठी शी होतं आणि अनेकवचनी असतील तर दे होतं. म्हणजे आय, यू आणि वी या सर्वांचा बदल ही किंवा शी किंवा दे. वीचा तर बदल देच होईल, पण यू हे एकवचनी अनेकवचनी येऊ शकतं. आता मी, यू आणि अस त्याचा बदल हिम, हर आणि देम असा होईल. कारण की मी हे प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, यू सुद्धा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे आणि अस सुद्धा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. म्हणून हीचा ऑब्जेक्ट हिम होत असतो, शीचं ऑब्जेक्ट प्लेसला हर होत असतं आणि अनेकवचनीसाठी देचं ऑब्जेक्ट प्लेसला देम येत असतं. म्हणून मी, यू आणि अस याचे बदल हिम, हर, देम असे 3 होतात. आणि त्यानंतर जेव्हा माय, युअर आणि आवर हे शब्द येतील तेव्हा त्याचा बदल हीज, हर आणि देअर असा होईल. वास्तविक माय आणि युअर शब्द मुलांसाठी असतील तर हीज होईल. माय आणि युअर शब्द मुलासाठी असेल तर हीज होईल. माय आणि युअर शब्द एका मुलीसाठी असतील तर हर होईल. आणि जेव्हा हे मुलगा किंवा मुलगी किंवा कोणी अनेकवचनीसाठी असतील तेव्हा त्याचा बदल देअर होईल. आणि आवरचाही बदल देअर होईल. आवर हे एकवचनीसाठी वापरत नसतात. या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. राम सेड टू अनिता, यू आर माय गुड फ्रेंड. या वाक्यामध्ये या ठिकाणी राम हा स्पीकर आहे, सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, आपण यापूर्वी पाहिले, आणि अनिता हा लिसनर आहे. आणि कॉमाच्या जागेवर आपल्याला दॅट हे कंजक्शन वापरायचं असतं. उत्तर कसं होईल बघा. रामचं राम जशाच तसं आलं, सेड टूचा बद्दल टोल्ड झाला, लिसनर अनिता जशाच तसा आला. आता आपल्याला माहिती आहे इन्व्हर्टेड कॉमा निघून जाणार आहे आणि या कॉमाच्या जागेवर दॅट हे कंजक्शन येणार आहे, कारण हे आलेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य हे विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. यू अनिताला म्हटलंय मुलगी आहे म्हणून शी बदल झाला. अभिजारचा बदल वॉजवेर असतो, शीच्या समोर वॉज येतं म्हणून शी वॉज. माय गुड फ्रेंड, राम म्हणतोय माय, माय हा शब्द राम करता वापरलेला आहे मुलासाठी म्हणून त्याच्याबद्दल हीच आणि गुड फ्रेंड जशाच तसा आलेला आहे. या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहूया. राम सेड आय एम लिव्हिंग हिअर नाऊ. आता या वाक्यामध्ये राम हा स्पीकर आहे आणि सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आलेला आहे. सेडचा काहीच बदल नसतो, त्याला जेव्हा टू येतं तेव्हा त्याचं सेड टूचं टोल्ड होत असतं. राम सेड कॉमाच्या जागेवर दॅट येणार आहे. राम म्हणतो आय, तो मुलगा आहे म्हणून आयचा बदल ही कशी ही होईल. आणि अमेझारचं वॉजवेअर होत असतं, म्हणजे ही आलेलं आहे म्हणून वेअर न वापरता आपण वॉज वापरतो. म्हणजे राम दॅट ही वॉज लिव्हिंगचं लिव्हिंग जशाच तसं हेअरचं देर होत असतं आणि नावचं देन होत असतं. उत्तर कसं येईल पहा. राम सेड दॅट ही वॉज लिव्हिंग देअर देन. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहूयात. सीमा सेड टू हिम, सीमा त्याला म्हणते. या ठिकाणी आय सी यू बोलणारी सीमा मुलगी आहे, ऐकणारा लिसनर हिम म्हणजे तो मुलगा असला पाहिजे, आणि सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आलेलं आहे. सीमाचा सीमा जशाच तसं येईल, सेड टूचा बदल टोल्ड असा होईल, आणि हिम जशाच तसं येईल. इन्व्हर्टेड कॉमा निघून जातील आणि कॉमाच्या जागेवर दॅट येईल. म्हणजे सीमा टोल्ड हिम दॅट. सीमा बोलते आय मुलगी आहे म्हणून शी. शी शब्द आल्यानंतर या ठिकाणी क्रियापद जे आलेलं आहे ते SEEC आलेलं आहे. पहिलं रूप आहे ते त्याचं होईल सॉ, म्हणजे शी सॉ, आणि यू हे मुलाला म्हणलेले म्हणून त्याचा हिम का हर बदल होईल, त्याचा बदल होईल हिम. म्हणजे एकंदरीत उत्तर कसं येईल तर बघा. सीमा टोल्ड हिम दॅट शी सॉ हिम. तिसरं वाक्य आपण पाहूया. वी सेड टू हिम कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज यू हॅव दिस पेन. या वाक्यामध्ये वी जशाच तसं राहील, सेड टूचा बदल टोल्ड होईल आणि हिमचं हिम जशाच तसं राहील. म्हणजे फक्त रिपोर्टिंग वर्बचं या ठिकाणी चेंजेस होत असतात. टोल्ड होतं, कॉमाच्या जागेवर दॅट येतं. वी टोल्ड हिम दॅट. यू हे मुलाला बोललेलं आहे म्हणजे लिसनर हिम असल्यामुळं यू चा ही होईल. हॅव हॅडचा बदल हॅड होईल म्हणजे ही हॅड. धिसचा बदल दॅट पेन. वी टोल्ड हिम
दॅट ही हॅड दॅट पेन असा त्याचा बदल होतो. म्हणजे कसं बघा, वी टोल्ड हिम दॅट ही हॅड दॅट पेन. या ठिकाणी आपण फोर्थ सेंटेन्स पाहूया. दे सेड, ते म्हणाले. वी आर ट्रॅप्ड हिअर, आपण या ठिकाणी चांगलेच अडकलेलो आहोत. आपण या ठिकाणी अडकलेलो आहोत. दे सेड, जशास तसं येईल, इनवर्टेड कॉमा निघून जातील आणि कॉमाच्या जागेवर दॅट. दे सेड दॅट, वी चा बदल दे होत असतो. दे ॲमिजारचं वॉज वेअर दे वेअर ट्रॅप्ड, हिअरचा बदल देअर. दे सेड दॅट दे वेअर ट्रॅप्ड देअर, असं हे वाक्य होईल. शेवटचं वाक्य या ठिकाणी पाहू. बॉईज सेड टू हर यू कॅन हेल्प अस. या ठिकाणी बॉईज जशास तसं येईल, सेड टूचा बदल टोल्ड होईल आणि हर जशास तसं येईल. बॉईज टोल्ड हर दॅट यू, मुलीला म्हटलं आहे. हर म्हणजे तिला, मुले तिला म्हणाली की तू, म्हणजे मुलीला म्हटलं यू म्हणून शी बदल होईल. कॅनचं कुड, हेल्पचं हेल्प आणि असचा बदल देम होत असतो. म्हणजे वाक्याचा उत्तर एकंदरीत कसं येईल तर बॉईज टोल्ड हर दॅट शी कुड हेल्प देम. बॉईज टोल्ड हर दॅट शी कुड हेल्प देम. असेच नवनवीन व्याकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही प्रॉब्लेम असतील, शिकवलेला भाग समजलेला नसेल तर मेसेज करा. धन्यवाद.